काल तर तुम्हाला बातमी दिली आहे, काय नवीन पाहिजे? आजची बातमी टायगर 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 टू म्हणजे अजून पुढच्या टू टायगर 2.0 असं चालू होईल. राज्यात राबवण्यात येणार आहे का आमदारांसाठी? 4 आमदार बघा, मी काल तुम्हाला सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, आणि तुमच्याकडेच बातम्या विरोधक उलट्या सुलट्या सोडत होते. हा आमच्या संपर्कात आहे, तो आमच्या संपर्कात आहे, अमका आहे, यांचं काही झालेलं नाही. पण मी काल 6च्या 6 खासदार तुमच्या पत्रकार परिषदेसमोर त्यांना आणलं, आणि पत्रकार परिषदेमध्ये सर्व मी खुलासा काल केला. आणि पूर्णपणे कालच मी म्हणालो की आम्ही कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, पूर्ण करतो, फुलप्रूफ करतो. त्याप्रमाणे खासदारांचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं, आणि त्या सगळ्या प्रक्रिया कायदेशीर आणि ज्या घटनात्मक प्रक्रिया आहेत या संपूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत. सगळे 6च्या 6 खासदार खुश आहेत. आताच मला 2 खासदार भेटले, आणि ते शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेमध्ये, बाळासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित झालेली शिवसेना, विचारांची शिवसेना, हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना, सर्वसामान्यांच्या मनातली शिवसेना, या ठिकाणी त्याच शिवसेनेमध्ये ते काल आलेत आणि आमच्या परिवारामध्ये आले. त्यामुळे ते खुश आहेत. आमचे आता अगोदरचे 7 खासदार, हे 6 खासदार, आता एक मोठी टीम तयार झालेली आहे 13 खासदारांची. राज्यसभेमध्ये 2 खासदार, असे 15 खासदार, एक मोठी टीम या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि त्यामुळे जे शिवसेना त्या भागामध्ये अधिक बळकट आणि अधिक मजबूत होईल, आणि त्यामुळे त्या भागातल्या विकास कामांसाठी आजच आम्ही काही विभागांचा निधी जो आहे तो निधी, त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितलेत. काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता जो विकास निधी, मतदारसंघाचा विकास, हा त्यांचा अजेंडा होता, आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएची ताकद जी आहे, आता एनडीएची ताकद वाढलेली आहे. प्रधानमंत्री, आपले यशस्वी प्रधानमंत्री, लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी, हे जे काही देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प जो केलेला आहे, त्यांच्या एनडीएची ताकद यामध्ये वाढलेली आहे. आणि म्हणून मी कालही सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याकडून गेल्या 10 वर्षामध्ये 12 लाख कोटीचा निधी महाराष्ट्राला मिळाला, विकास निधी. गृहमंत्री अमित भाई, सहकार मंत्रालय, त्यांच्याकडे 10,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला साखर कारखान्यातले उद्योग आणि शेतकरी यांना मदत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नक्षलवाद संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक महाराष्ट्राचं योगदान या देशाच्या विकासामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळे मोदीजी देखील महाराष्ट्राला पैसे देताना कधी हात आकडता घेत नाहीत. म्हणून डबल इंजिनच्या सरकारमध्ये हे 6 खासदार आलेले आहेत, आणि त्यांचं मी स्वागत केलं आहे, आणि ते खुश. साहेब, गीतेंचा पक्षप्रवेश झालेला आहे आपल्याकडे, ज्या गीतेंनी आपल्याच दराडे साहेबांना पाडलं आणि त्यांना आपण आता पक्षप्रवेश दिला, यावरनं उलट टीका आता विरोधक करताना पाहायला मिळतात. बघा, गोकुळ गीते हे अपक्ष निवडून आले, ते शिवसेना पक्षात थेट प्रवेश करू शकत नाहीत कायद्याने, आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचं सहयोगी पक्ष म्हणून, सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी काल शिवसेनेमध्ये आणि माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात होते, आणि दराडेंना देखील या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आणि दराडे देखील म्हणाले की संघटना पक्ष या ठिकाणी त्याची ताकद वाढत असेल तर यामध्ये अशा प्रकारचे जे काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती शिवसेनेची भूमिका, युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती शिवसेनेची तुमच्या पार्टीची भूमिका आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे त्याच्यावर
शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून सकारात्मक आहे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, आमच्या बाळासाहेबांची भूमिका पहिल्यापासून देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे आणि तीच भूमिका आमची आहे. त्यामुळे समान नागरी कायदा, सगळ्यांना समान न्याय, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, या सगळ्या या बाबतीमध्ये भूमिका आमची सकारात्मक आहे. बाळासाहेबांची भूमिका होती तीच आमची आहे. कारण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतो आहे. त्यामुळे आणि या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर शिवसेना आपकी पार्टी की क्या भूमिका है? क्या? यूनिफॉर्म सिविल कोड और नागरिक कायदा को लेकर बाळासाहेब ठाकरेंनी जो सांगितलं होतं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, पाळणाघर आहे का, असं वक्तव्य किरण पावसकर असं बघा, तुम्ही आहे ना, पत्रकार लोक अर्धे त्यांचे वाक्य दाखवता आणि अर्धे वाक्य तोडून टाकता. त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना, त्यांनी सांगितलं ना, स्पष्ट खुलासा केला ना, त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही. किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक पण करू शकत नवीन सेना भवनासंदर्भात जागांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते. दादर आणि बीकेसी काय कोणाला पोटात कोणाचा प्रॉब्लेम आहे काय? अरे काम करायला ऑफिस नको का? बाळासाहेब भवन आहे, आणखी कार्यालय, शिवसेना मोठी होतीये, संघटना मोठी होते, मग कार्यालय नको? मग काय कोणाला काय प्रॉब्लेम आहे? ज्या खासदारांनी प्रवेश केलाय 2029ला, त्या खासदारांसाठी शिवसेनेमधून उमेदवारी असणार आहे. काल मी यावर बोललेलो आहे. ज्या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय ते 2029ला शिवसेनेच्याच तिकिटावर निवडणूक लढवतील आणि महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून येतील. काय बात आहे हिंदीमध्ये युनिफॉर्म सिविल अरे बस नाही त्यांचा जो काही राजकीय तो का त्यांच्या वडिलांच्या हत्येचा आणि तो विषय आहे, त्यामुळे त्यांचं जे काही राजकीय काय आहे, परंतु आता ते जे आलेले आहेत त्यांच्या त्या भूमिकेच्या बरोबर आम्ही स्वतः आहोत, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. कारण फक्त विकास प्रकल्प नाही, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये शिवसेना त्यांच्या सोबत राहणार आहे. आणि असं तुम्हाला कोणी सांगितलंय? काय सांगितलं तुम्हाला? आमचा अजेंडा हा विकास आहे. तुम्ही पॉझिटिव्ह कधीतरी विचारणार का? निगेटिव्ह तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे. सकारात्मक भूमिकेतून पत्रकारांनी जायला पाहिजे आणि चांगलं कुठे घडत असेल त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. विद्यमान खासदाराला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने जाहीरपणे धमकी दिलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार केस बनू शकते का आणि तुम्ही या संदर्भात पोलिसांशी बोलणार आहात का? आता पहिला त्यांनी आत्मचिंतन करावं, स्वतःचा हिशोब पहिला करावा. शिंदे साहेब प्रश्नाचं उत्तर द्या. मी सांगतो, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. आणि कोणाला त्यांनी म्हटलेलं आहे? संजय पाटलांना. संजय पाटील स्वतः दबंग आहेत आणि अशा धमक्यांना या अशा पोकळ धमक्यांना ते घाबरत नाहीत, घाबरणार नाही. तुमच्याही नावाचा उल्लेख केला आणि तो रोज केला जातो. माझा जेवढं नावाचा उल्लेख करतात तेवढे ते खड्ड्यात जातात आणि माझ्याकडे लोक जास्त येतात. बॉम्ब डालने की बात करते हैं, मंजूर निकालने की एक्शन करके बॉम्ब डालने की बात करते एक सांसद. वो देखिए, संजय दीना ये तो लोकशाही के खिलाफ है. मैं उस पर कोई टिप्पणी करना नहीं चाहता हूँ. जो लोक प्रतिनिधि होने के बावजूद ऐसे बेतुनी बातें करता है, गंदी बातें करता है, उस पर मैं क्या बोलूँगा? मुझे अभी उस पर बात कुछ करनी नहीं है. हमारे जो सांसद है, ये सांसद जो है ये
डेवलपमेंट के लिए आए हैं और हम किसी को अड़ाने के लिए नहीं, किसी को तुड़ाने के लिए नहीं, हम शिवसेना बढ़ाने के लिए आए हैं। कल 4 विधायक एब्सेंट थे, आगे शिवसेना और बढ़ेगी। आने वाले दिनों में देख पाएंगे विधायक है, नगर सेवक है। ये बात आप उनको पूछिए, मुझे पूछने की आवश्यकता नहीं। कल का झटका उनको बहुत जोर का बैठा है। आज सदन में उसके परिणाम दिख रहे थे। उनका संतुलन बिगड़ चुका है। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल. तटकरे आणि भरत गोगावले दोघांनी चर्चा केलेली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे आणि लवकरच तो तिढा शिंदे साहब, यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर शिवसेना की क्या भूमिका है? मैंने कहा यूनिफॉर्म सिविल कोड जो है, समान नागरिक कानून, ये हमारे बाला साहब ठाकरे जी की पहले से भूमिका रही है और आज देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भी सकारात्मक है और शिवसेना ये यूनिफॉर्म सिविल कोड के बारे में सकारात्मक भूमिका हमारी है। देश में समान नागरिक कानून होने की आवश्यकता है, सभी को समान न्याय और मिलना चाहिए, ये भूमिका शिवसेना की है। आपण मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वॉटर ग्रीड प्रोजेक्ट संदर्भात 2 वेळेस बैठक पार पडली. 4,500 कोटीची तरतूद करण्यात आली होती, मात्र त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही झालं. संभाजीनगरची पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री पहिले असताना त्याला मान्यता मिळाली होती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मराठवाडा वॉटर ग्रीड ते थंड बस्त्यामध्ये बांधून टाकलं. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प रद्द केला. तो मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा आम्ही त्याला सुरुवात केलेली आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प होणार. मराठवाड्याचा दुष्काळवाडा हे नाव जे आहे हे पुसून टाकण्यासाठी, कायमस्वरूपी तिकडचा दुष्काळ मिटवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड महत्त्वाचा आहे. आणि या बाबतीमध्ये आमची जेव्हा मी होतो, देवेंद्रजी होते, प्रधानमंत्री मोदी साहेबांशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं इंट्रास्टेटमधले जे प्रकल्प आहेत, नदीजोड प्रकल्प, याला नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य द्या आणि नदीजोड प्रकल्प जे आपल्या अंतर्गत राज्यातले आहेत त्या प्रकल्पांना प्राधान्य दिलं तर मोठ्या प्रमाणावर लोकांना दुष्काळापासून आपण दिलासा देऊ शकतो. पार्टी में जुड़ चुके हैं, लेकिन क्या लोकसभा स्पीकर के साथ कोई मीटिंग हुई है? ओम बिरला के साथ मीटिंग सच में हुई है? देखिए मैं क्या कोई सच में? मीटिंग ऑफिशियल, क्योंकि अभी तक कोई फोटोग्राफ कोई लेकर सामने आपको आया नहीं. मैंने कल कहा कि ये 6 सांसद शिवसेना में शामिल हुए, आपके सामने लाया था ना उन्हें. अभी लोकसभा लीगल प्रोसीडिंग कंप्लीट हो चुकी है. लोकसभा अध्यक्ष जी के पास जो भी कानूनी कार्रवाई करनी थी, जो भी घटनात्मक कार्यवाही उनके पास करनी थी, वो सब पूरी हो चुकी है और इसलिए कोई भी कुछ भी कहे आप उस पर भरोसा मत रखो. मुख्यमंत्री